नमस्कार मित्रांनो, मी अमित आदेश चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी आज आपणाला सांगणार आहे की वॉच टाइम कधी पूर्ण होईल। त्या अगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या आदेश चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या आदेश चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। याचबरोबर बेल आयकॉनची घंटी ऑन आणि ऑल करायला अजिबात विसरू नका, कारण बेल आयकॉनची घंटी ऑन आणि ऑल केल्यामुळे आपल्याला 100% नोटिफिकेशन हे यूट्यूब स्वतः देईल आणि आपल्याला कळून येईल की आपला व्हिडिओ सकाळी प्रसिद्ध झाला आहे किंवा प्रकाशित झालेला आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, बऱ्याच वेळेस आपण व्हिडिओ यूट्यूबवर, फेसबुकवर किंवा वेगवेगळ्या माध्यमांवर अपलोड करत असतो, तर आपल्या व्हिडिओजला जास्त व्ह्यूज मिळत नाहीत। तर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याविषयी सुद्धा भरपूर माहिती या अगोदर मी दिलेली आहे। ते आपण जर व्हिडिओ बघितले तर आपल्याला 100% कळून येईल की व्हिडिओ व्हायरल कसा होतो, व्हिडिओला व्ह्यूज कसे मिळतात। तर आजच्या याच विषयाबद्दल मी आपल्याला माहिती सांगणार आहे। ही माहिती 100% तुम्हाला आवडेल, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ निम्म्यातून सोडून गेला तर आपल्याला पूर्ण माहिती समजत नाही आणि अर्धवट माहितीने आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर काम करत राहतो आणि त्यामुळे आपल्या चॅनलला व्ह्यूज मिळत नाहीत। याचमुळे आपला वॉच टाइम कंप्लीट होत नाही। वॉच टाइम म्हणजे काय, तर यूट्यूब कंपनी आपल्याला पैसे देते, तर ते कशा पद्धतीने आणि त्याचा टास्क काय असतो। थोडक्यात सांगायचं झालं तर परीक्षेत 100% पैकी 35% आपल्याला पास होण्यासाठी लागतात। तर हे 35% आपण वेगवेगळ्या विषयांमार्फत आपण मिळवत असतो, जसं की गणित, विज्ञान, हिंदी, इंग्रजी, मराठी असे भरपूर विषय असतात। तर सगळ्या विषयांची मिळून टक्केवारी काढली जाते आणि ती 35%च्या पेक्षा जास्त असायला पाहिजे किंवा 35% असायला पाहिजे, तर आपण परीक्षेत पास होतो। तसंच यूट्यूबमधून आपल्याला पैसे कमवायचे असेल तर त्यांचे 2 टास्क आहेत, एक म्हणजे 1000 सबस्क्रायबर आणि दुसरा म्हणजे 4000 तास वॉच टाइम। तर हे 4000 तास आपल्याला वॉच टाइम कशा पद्धतीने मिळवता येईल, तर याचविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे। त्या अगोदर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण का की छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला आपला वॉच टाइम कंप्लीट करण्यास मदत करते। आता बऱ्याच वेळेस काय होतं, आपलं टायटल व्यवस्थित नसतं, याचबरोबर टॅग व्यवस्थित नसतात, थंबनेल व्यवस्थित नसतं किंवा डिस्क्रिप्शन व्यवस्थित नसतं। याच गोष्टींमुळे काही वेळेस व्हिडिओ इतर लोकांपर्यंत ट्रेंडिंगमध्ये जात नाही किंवा इम्प्रेशन व्यवस्थित पडत नाही, म्हणजे इम्प्रेसिव्ह क्लिक थॉट व्यवस्थित पडत नाही, म्हणजे इतर लोकांपर्यंत यूट्यूब कंपनीसुद्धा पाठवत नाही। आपली कॅटेगरीसुद्धा व्यवस्थित नसते, त्यामुळे यूट्यूब कंपनीला कळत नाही की हा व्हिडिओ नक्की कोणत्या लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे। जसं की उदाहरणार्थ तुमचा कार्स अँड व्हेकल्सशी रिलेटेड व्हिडिओ असेल आणि तुम्ही जर कॉमेडी क्रिएट म्हणजे त्यामध्ये सिलेक्ट केलेलं असेल, तर तो व्हिडिओ कॉमेडीशी लोकांपर्यंत सुद्धा जात नाही आणि पाहिजे त्या लोकांपाशी सुद्धा जात नाही, म्हणजे कार्स अँड व्हेकलपाशी सुद्धा जात नाही। तर आपण जी कॅटेगरी आहे त्यानुसारच आपण ज्या रिलेटेड व्हिडिओ आहे त्या रिलेटेड कॅटेगरी सिलेक्ट केली पाहिजे। टायटल व्यवस्थित टाकलं गेलं पाहिजे, थंबनेल व्यवस्थित टाकलं गेलं पाहिजे, डिस्क्रिप्शन व्यवस्थित टाकलं गेलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे हॅशटॅग सुद्धा व्यवस्थित टाकलं गेलं पाहिजे, तरच आपल्या व्हिडिओला किंवा आपल्या चॅनलला व्ह्यूज हे मिळत राहतात आणि जेवढे जास्त व्ह्यूज मिळतात तेवढे जास्त लवकर आपला वॉच टाइम कंप्लीट होण्यास मदत होते। तर सगळ्यात मोठं कारण होतं की आपल्या चॅनलवर थंबनेल आणि टायटल व्यवस्थित असेल तरच आपल्या चॅनलला व्ह्यूज 100% मिळतात आणि कॅटेगरी ही सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओशी रिलेटेड कोणत्या गोष्टी आहेत त्या जर टाकल्या तर 100% आपल्या व्हिडिओला व्ह्यूज हे मिळत होतात आणि याच पद्धतीने आपला वॉच टाइम लवकरात लवकर कंप्लीट होण्यास मदत होते। आता जसे की यूट्यूब कंपनी जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ व्हायरल करते, तर तशाच पद्धतीने आपल्या व्हिडिओला व्ह्यूज हे मिळत जातात। आपला व्हिडिओ ज्या पद्धतीने इतर लोकांपर्यंत यूट्यूब कंपनी पोहोचवण्याचं काम करते आणि त्याला किती लोकांचा रिस्पॉन्स येत आहे त्यानुसार अजून त्याला व्ह्यूज हे मिळत जातात आणि जेवढ्या लवकर आपल्या यूट्यूब चॅनलला व्ह्यूज मिळत जातात तेवढ्या लवकर कमी वेळामध्ये आपला वॉच टाइम हा कंप्लीट होण्यास मदत होतो आणि ज्या टायमिंगला वॉच टाइम कंप्लीट होतो त्या टायमिंगला आपल्याला जर आपले 1000 सबस्क्रायबर असतील तर आपण मॉनिटायझेशनसाठी सुद्धा अप्लाय करू शकतो। हे आपल्याला माहीतच असेल किंवा या संदर्भातील व्हिडिओ सुद्धा आहेत, आपण बघू शकता। सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, वॉच टाइम हा कंप्लीट होत नाही। सबस्क्रायबर हे मिळून जातात पण वॉच टाइम कंप्लीट होत नाही। तर याच वॉच टाइम कंप्लीट होण्यासाठी आपल्या चॅनलला टॅग, टायटल, थंबनेल, डिस्क्रिप्शन, कॅटेगरी, हॅशटॅग त्या गोष्टी व्यवस्थित असणं गरजेचं आहे। तर याबद्दल सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत, आपण बघू शकता। मी डिस्क्रिप्शनमध्ये याच्या काही महत्त्वाच्या
टिप्स सांगत आहे त्या सुद्धा आपण बघू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपणाला आपल्या चॅनलला व्ह्यूज मिळवून देण्यासाठी मदत करतात. जर आपला यूट्यूब चॅनल असेल तर आपण टॅग, टायटल, थंबनेल, डिस्क्रिप्शन, हॅशटॅग ह्या गोष्टी 6 गोष्टी 5-6 गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर 100% आपल्या चॅनलला व्ह्यूज हे मिळून जातील आणि आपला वॉच टाईम कंप्लीट होण्यास मदत होईल. तर ह्याच गोष्टी होत्या. तशी ट्रिक तुम्हाला किंवा ह्या गोष्टी कशा वाटल्या, तुम्हाला जर ह्या गोष्टी आवडल्या असेल तर आजच आपल्या आदेश चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचबरोबर बेल आयकॉनची घंटी ऑन आणि ऑल करायला विसरू नका. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.